त्या बंदी शाळेतले सगळे हातामध्ये असणारे बंधन त्या ठिकाणी तुटून पडलेले आहेत। भगवान परमात्म्याने ज्या ज्याही त्या ठिकाणी बंदिस्त वस्तूवरती नजर टाकली सगळे बंधन त्या ठिकाणी गळून पडले आणि वसुदेवजींना आपोआप रस्ता त्या ठिकाणी वाट त्या ठिकाणी भेटलेली आहे। देवाला डोक्यावरती घेतलं, निघाले, मथुरेच्या बाहेर पडले की बरोबर यमुना नदी त्या ठिकाणी आडवी आली। म्हणजे यमुनेला एवढा पूर आला होता, कारण एवढा आनंद झाला होता, संपूर्ण सृष्टीला आनंद झाला होता, कधी कधी एकदा भगवान परमात्म्याचं दर्शन घ्यावं म्हणून सगळेजण उत्सुक होते, आनंदित होते। आणि यमुना मातेला जेव्हा कळालं की भगवान परमात्मा याच दिशेने येत आहेत, यमुना मैयाला त्या ठिकाणी आनंद झाला आणि यमुना मातेचा पूर त्या ठिकाणी वाढत आहे। भगवंताचं दर्शन घेण्यासाठी वसुदेवजीच्या डोक्यावरती टोपलीमध्ये भगवान बालकृष्ण परमात्मा विराजमान आहेत। जसे यमुनेपर्यंत आले, यमुनेला भगवंताच्या दर्शन घेण्याची भगवंताची आतुरता त्या ठिकाणी लागलेली आहे आणि ती यमुना दर्शन घेण्यासाठी भगवान परमात्म्यापर्यंत कसं पोहोचावं म्हणून पाणी त्या यमुनेचं वाढत आहे। वसुदेवजींच्या खांद्यापर्यंत पाणी गेलं आणि आता थोडं वर जाणार तितक्यात भगवान परमात्मा म्हणले, अगं यमुना, मी सगळ्यांना दर्शन देण्यासाठीच या ठिकाणी अवतार घेतलेला आहे, म्हणून एवढी जर घाई केली तर जन्मदात्या पित्याचा त्या ठिकाणी प्राण जाईल। त्यांच्या नाका तोंडात पाणी गेल्याच्या नंतर लोक काय म्हणतील, जन्मल्या जन्मल्याच बाळानं वसुदेवजीवर एवढं संकट आलं असं लोक म्हणतील। म्हणून तू काही तुझा पूर वाढू नकोस, मग माझ्यापर्यंत तू येऊ नकोस, मी तुझ्यापर्यंत येतो। म्हणून भगवान परमात्म्यानं त्याच टोपलीतून कोमल असणारा सुंदर पाय त्या ठिकाणी देवाचा त्याचा अंगठा बाहेर काढला, यमुनेच्या पाण्याला स्पर्श केला। यमुना मातेला एवढा आनंद झाला, भगवंताचं दर्शन घेतलं आणि आता मात्र यमुना मातेनं दुभंगून त्या ठिकाणी दोन्ही भागामध्ये वसुदेवजीला वाट दिलेली आहे, मार्ग दिला। भगवान परमात्मा तिथून निघाले, वसुदेवजी निघाले आणि रात्रीमध्ये गोकुळामध्ये येऊन पोहोचले तर यशोदा मातेनं एका मुलीला जन्म दिला होता आणि ती मुलगी म्हणजे साक्षात आदिशक्ती भगवती, भगवंताची माया, जगदंबेचा अवतार असणारी बाजूला ठेवलेली आहे। यशोदा मैयाच्या बाजूला एका मुलीचा जन्म झाला, छोटी आहे। त्याच वेळेस वसुदेवजी तिथे आले, वसुदेवानं पाहिलं यशोदा मातेच्या बाजूला एक मुलगी आहे, तिला उचललं, भगवान कृष्ण परमात्म्याला तिच्या जागेवरती ठेवलं आणि तिला टोपलीमध्ये ठेवून पुन्हा वसुदेवजी कारागृहामध्ये मथुरेमध्ये आलेले आहेत। आल्याबरोबर इकडं सकाळी सकाळी कंसाला कळालं की वसुदेवजी आणि देवकी मातेला मुलगा झालेला आहे, 8वा जन्माला आलेला आहे। कारण कंस रात्रंदिवस घाबरायचा, कधी एकदा 8वा जन्माला येतो, कधी माझा काळ जन्माला येतो आणि ते जन्माला येण्याच्या अगोदरच त्याला मारलं पाहिजे, तेव्हा तो मरण पावला नाही, म्हणून आता मात्र जन्म झाल्या झाल्या त्याला मारलं पाहिजे, मोठं होण्याची वाट बघायची नाही, म्हणून धावत त्या ठिकाणी कारागृहात आला। आल्याबरोबर त्यांनी पाहिलं, देवकी मातेनं पाय धरले आणि सांगितलं, अरे कंसा, हे काही मुलगा नाही, ही तर मुलगी आहे, नाजूक आहे, छोटी आहे आणि मुलीला मारून तुला काय भेटणार। पण तरीही त्या ठिकाणी त्या कंसाने दया केली नाही, त्या मुलीला उचललं, एका पायाला धरलं, गरगर गरगर फिरवलं, दगडावर आपटणार तितक्यामध्ये ती जगदंबा रूपामध्ये त्या ठिकाणी चतुर्भुज रूपात प्रगट झाली। प्रगट झाल्याबरोबर देवकी माता वसुदेवजीनं हात जोडले, भगवतीला प्रणाम केला। कंस मात्र घाबरला आणि ती भगवती, ती योग माया या दुष्ट असणाऱ्या कंसाला म्हणू लागली, अरे कंसा, तुझ्यामध्ये हिम्मत असेल तर जा म्हणे, गोकुळामध्ये तुझा काळ वाढत आहे, मला इथं मारू नकोस, कारण माझ्या अगोदर त्याचा जन्म झालाय म्हणे तुला मारण्यासाठी। तुझ लागी वरी, तुझ लागी वरी, तुझ लागी वरी, तुझ लागी वरी।
कंसाला सांगितलं म्हणे तुला जर मारायचं असेल ना तुझा काळ जन्माला आले म्हणे गोकुळामध्ये जा. आणि भगवती त्या ठिकाणी अंतर्ध्यान झाली. कंस पुन्हा घाबरला. आता तर काळ जन्माला आलेला आहे, आता माझं काही खरं नाही. तो माझ्यापर्यंत येईपर्यंत मीच त्याच्यापर्यंत पोहोचून त्याचा वध करील असा प्रण त्याने घेतला. आणि कंस इकडं प्रत्येक एका दैत्याला प्रत्येकाला भेटू लागला आणि सांगू लागला जो कोणी त्या माझ्या काळाला मारेल त्याला जे पाहिजे ते बक्षीस देण्यात येईल. म्हणून कंसाचं या ठिकाणी षडयंत्र सुरू झालं. आणि इकडं गोकुळामध्ये जन्म उत्सव साजरा झाला. सकाळी उठल्याबरोबर सगळ्या गवळणीला कळालं की नंद घर आनंद भयो जय कन्हैया लाल की. सगळ्या जणीला कळालं की नंद बाबाला आणि यशोदा मैयाला त्या ठिकाणी बाळ झालेला आहे, मुलगा झालेला आहे. म्हणून अनेक वर्षापर्यंत मुलबाळ नव्हतं यशोदा माता आणि नंद बाबाला. गोकुळातल्या सगळ्या लोकांना आनंद झाला. सगळे जण भेटायला जाऊ लागले. म्हणे यशोदेचं बाळ कसं आहे त्याला पाहण्यासाठी आपण सगळ्या जणी जाऊ. म्हणून सगळ्या महिला मंडळी त्या ठिकाणी, सगळ्या गवळणी त्या ठिकाणी नंदवाड्यामध्ये येऊन पोहोचल्या. आणि म्हणे तशा आल्या नाही, हातामध्ये सुंट वडा घेऊन आल्या. तुम्ही आणला का? काल आणला होता का? सुंट वडा घेऊन सगळ्या गवळणी निघाल्या, नंदवाड्यामध्ये आलेल्या आहेत. आणि बाळाला पाहिल्याबरोबर सगळ्या गवळणींना एवढा आनंद झाला. भगवान परमात्म्याला पाहिल्याबरोबर सगळ्या जणी प्रसन्न होऊन आता मात्र त्या ठिकाणी एकमेकीला वाण देऊ लागल्या, कुंकू लावू लागल्या, एकमेकीला त्या ठिकाणी सुंट वडा वाटू लागल्या. कोणत्या कोणत्या गवळणी होत्या तर जनाबाईंनी वर्णन केले बघा. गवळण सांगे गवळणीला, गवळणीला पुत्र झाला यशोदेला. गवळण सांगे गवळणीला, गवळणीला पुत्र झाला यशोदेला. ठिकाणी सुंट वडा घेऊन आल्या आणि एकमेकीला सांगू लागल्या. जनाबाईंना वर्णन केले. गवळण सांगे गवळणीला पुत्र झाला यशोदेला. सुईनीची गलबल झाली दासी जणी हेल घाली. जनाबाई सांगू लागल्या की सगळ्या गवळणी मिळून त्या नंदाच्या वाड्यामध्ये आल्या आणि सगळीकडे गर्दी करू लागल्या, दाटी केली आणि सगळ्या जणी बधाई देऊ लागल्या, शुभेच्छा देऊ लागल्या. नंद राजाला बोलवण्यासाठी नंद बाबाची बहीण, तिचं नाव आहे सुनंदा. नंद बाबा यमुनेच्या किनाऱ्यावर जाऊन बसलेले होते. ही सुनंदा धावत गेली आणि नंद बाबाला आवाज देऊ लागली. नंद बाबाला म्हणते, अरे भैया आपके घर लाला भयो है. नंद घर आनंद भयो जय कन्हैया लाल की.
असं म्हणत सगळ्या गोकुळवासियांनी त्या ठिकाणी सगळ्या गोपाळांनी नंद बाबाला सजवलं. आणि कसं सजवलं म्हणे, तुमचं लक्ष आहे का? लक्ष आहे? कसं सजवलं ऐका. एखादा 25 वर्षाचा तरुण त्या ठिकाणी सुंदर नवरदेव बनतो ना, त्या प्रकारे सगळ्या गोपाळांनी त्याला सजवलं, नंद बाबाजींना सजवलं आणि सगळ्यांनी मिळून गोकुळामध्ये आणलं आणि सगळेजण नृत्य करू लागले, कारण भगवान कृष्ण परमात्म्याचा जन्म झालाय म्हणून. ते नृत्य सुरू झालं आणि आनंद एवढा नंद बाबाला झाला होता म्हणून नंद बाबाने त्या ठिकाणी ब्राह्मणाला त्या ठिकाणी दक्षिणा दिली, वस्त्र अलंकार दिले, गोर गरिबांना वस्त्र अलंकार दिले, 9 लाख गायी दान दिल्या, 7 तिळाचे मोठे मोठे ढीग त्या ठिकाणी दान दिलेले आहेत, तिळदान केलेलं आहे. यशोदा मैयाला एक गवळण म्हणू लागली, अगं यशोदे, तू या गोकुळची राणी आहेस, नंद राणी आहेस, पटराणी आहेस आणि तुझ्या घरी कानाचा तुझ्या बाळाचा लालाला जन्म त्या ठिकाणी तू दिलेला आहे, म्हणून तुझ्याकडचं जे जे काही वस्त्र आहे, अलंकार आहेत, तू मोठ्या घरची आहेस म्हणून उदार मनाने तुझ्या गळ्यातले जे काही अलंकार आहेत ते आम्हाला दे. यशोदा मैयानी त्या ठिकाणी आनंदामध्ये बघा, आपल्या घरात मुला बाळाचा जन्म झाला, छोटे छोटे लेकर जन्म घेतात ना, तर त्यावेळेस माणसाने अन्नदान केलं पाहिजे, वस्त्र अलंकार दान केलं पाहिजे, कोणत्याही गोष्टीचं दान केलं पाहिजे. म्हणून मुलगा झाला की आपण काय वाटतो, आणि मुलगी झाल्यावर त्याचं कारण आहे की घरामध्ये छोट्या छोट्या मुलाबाळांचा जन्म झाला तर काही ना काही दान दिलं पाहिजे, जे यथा योग्य असेल ते. पूर्वीचे लोक साखर वाटायचे, आताचे पेढे वाटतात. त्याचप्रमाणे नंद बाबांनी सगळ्यांना त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचं यशोदा मैयाने त्या ठिकाणी दान दिलेलं आहे. आणि आता मात्र 6 महिन्यापर्यंत नंद उत्सव त्या ठिकाणी गोकुळामध्ये साजरा झाला. होळी खेळू लागले, दह्या दुधाची होळी खेळू लागले. पुढे आता मात्र कृष्ण परमात्म्याला पाहण्यासाठी गोकुळात इंद्रचंद्र आदी सगळे देवता त्या ठिकाणी येऊ लागले. वेगवेगळ्या रूपामध्ये, इंद्र वेगळ्या रूपामध्ये येऊन त्या ठिकाणी भगवंताचं दर्शन घेऊन जाऊ लागला. आणि भगवान नारायणाचे परम भक्त असणारे आराध्यही आहेत. कैलाश पर्वतावरती भगवान भोले बाबांना कळालं की गोकुळामध्ये आपले आराध्य नारायण कृष्ण परमात्म्याने त्या ठिकाणी जन्म घेतलेला आहे, अवतार घेतलेला आहे. म्हणून देवाचं बाल स्वरूप पाहण्यासाठी कैलाश पर्वतावरून भगवान भोले बाबा त्या ठिकाणी निघालेले आहेत. म्हणे आपल्या देवाला भेटायला जायचंय, एकदा दर्शन देवाचं व्हावं म्हणून तिथून निघाले. आणि निघाल्याच्या नंतर बरोबर गोकुळाच्या बाहेर आले. नंदवाड्याच्या बाहेर आल्याबरोबर यशोदा मैयाला आवाज दिला, माता भिक्षाम देही. यशोदा मैया बाहेर आल्या. यशोदा मैयानं पाहिलं, बाई कोणीतरी असा जोगी आहे, अंगावरती भगवान भोले बाबाचं स्वरूप कसं आहे. म्हणे गळ्यामध्ये सर्प आहे, कानामध्ये विंचू आहे, गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या रुंडांच्या माळा आहेत आणि पूर्ण अंगाला भस्म लावलेला आहे. व्याघ्रांवर त्या ठिकाणी अंगावरती धारण केलेलं आहे. असं स्वरूप यशोदा मैयानं या जोग्याचं पाहिलं. पाहिल्याबरोबर आवाज दिला, भिक्षाम देही माता. यशोदा मैया बाहेर आल्या आणि यशोदा मैयाला असं वाटलं की कोणीतरी याचक असेल, म्हणून दान मागण्यासाठी कोणी आला असेल. यशोदा मैयानं विचारलं, सांगा, वस्त्र अलंकार अन्न पाणी काय पाहिजे तुम्हाला. त्यावेळेस भोले बाबा म्हणू लागले, माता मला दुसरं काहीच पाहिजे नाही,
तुझ्या घरी ज्या लालाने त्या बाळाने जन्म घेतलाय ना म्हणे त्याचं एकदा दर्शन मला करू दे. एवढा शब्द यशोदा मैयानं ऐकला. ऐकल्याबरोबर तुम्ही सांगा, तुमच्या घरामध्ये छोटं बाळ जन्माला आलं आणि एखादा समोर असणारा कोणीही विचित्र दिसणारा व्यक्ती असेल तर त्याच्या हातामध्ये आपण त्याला देऊ का? यशोदा मैया म्हणल्या, बाई याला बघून मलाच भीती वाटायली, माझ्या बाळाला मी कसं देऊ याच्या हातात. यशोदा मैया म्हणली, बाबा तुम्हाला दुसरं काय मागायचं असेल तर मागा, पण ऐका मी माझ्या बाळाला या ठिकाणी आणणार नाही. का? कारण तुम्हाला पाहून माझ्या सगळ्या गोकुळातल्या गवळणी घाबरायल्या, तुम्हाला पाहून मला भीती वाटायली, मग मी माझ्या बाळाला तुमच्यापर्यंत देणार नाही. माझा बाळ माझा लाला त्या ठिकाणी घाबरेल. म्हणून यशोदा मैयानी ज्यावेळेस नाही म्हणून सांगितलं, भगवान भोले बाबा त्या ठिकाणी नाराज झाले आणि आता मात्र दोन्ही हात भगवान शंकराने जोडले आणि भगवान कृष्ण परमात्म्याला प्रार्थना करू लागले. म्हणे, देवा तुमची मैया तर मला तुम्हाला भेटू देत नाही, मग एक काम करा, तुम्हीच आता मला भेटायला या. म्हणून भगवान कृष्ण परमात्मा भगवान भोले बाबांची लीला या ठिकाणी सुरू झाली. यशोदा मैया आतमध्ये घरामध्ये गेल्या तर भगवान कृष्ण परमात्म्याने लीला सुरू केली. म्हणे महादेवाला भगवान भोले बाबांना भेटायचं होतं. मोठमोठ्यानं रडायला लागले. पाळण्यामध्ये टाकून यशोदा मैया त्या ठिकाणी झोके देत आहे, हलवत आहे आणि तरीही भगवान कृष्ण परमात्मा बाल स्वरूपातले मोठमोठ्यानं रडायला लागले. एक गवळण धावत आली, तिच्या कानावर या बाळाचा स्वर पडला. म्हणे यशोदेला आत्ताच नुकताच सुंदर मुलगा झालेला आहे, मग कसा सांभाळायचा हिला समजत नसेल का? म्हणून ती धावत गेली आणि आतमध्ये नंदवाड्यामध्ये प्रवेश केला. पाळण्यापर्यंत पोहोचली आणि यशोदा मैयाला म्हणू लागली, अगं यशोदे, एवढ्या वेळ झालं मी ऐकत आहे, बाळ रडत आहे, काहीतरी त्याला उपाय कर. तिनं हातामध्ये घेतलं आणि सांगितलं, बघ तुझ्या बाळाला म्हणे दृष्ट झाली. कोणीतरी याला पाहिलं असेल आणि याचं सुंदर स्वरूप, सावळं स्वरूप पाहून म्हणे याला दृष्ट झाली असेल. यशोदा मैया म्हणली, दृष्ट काय असते? ती गवळण म्हणू लागली, आतापर्यंत तर तुला मूलबाळ झालं नाही, आता पहिलीच वेळेस झाले, आता तुला याच्यातलं काही माहिती नाही म्हणून मी सांगते. बघ, बाळाला दृष्ट होत असते आणि ती दृष्ट काढायची असते. कशी काढायची? म्हणे गाईच्या शेपटीनं ती दृष्ट काढायची, पुन्हा आईच्या पदराने दृष्ट काढायची. आणखी तुम्हाला माहित नाही का? दृष्ट काढत नाहीत? काय काय वापरतात दृष्ट काढायला? केस कसे, पांढरे का काळे? पांढरे काळे. आणखी मिरच्या उतरतात, पुन्हा मोहरी मीठ. सांगा की तुम्ही, जस काय तुम्हाला अनुभव नाही, माहितीच नाही असं करायला. मोहरी मीठ उतरून टाकतो की नाही आपण? म्हणे यशोदे, तुला माहिती नाही म्हणून मी सांगते, आण बाळाला माझ्या हातात दे. लगेच बाळाला हातामध्ये घेतलं. ती गवळण म्हणे गोठ्यामध्ये गेली आणि गायीची शेपूट पूर्ण अंगावरून फिरवली. आता भगवान शंकर म्हणले, लीला केली एकासाठी आणि आपली दृष्ट काढायला जी सगळ्यात प्रिय गौमाता आहे तिच्या समोर आणलं, काय करावं? आता तिचा मान राखण्यासाठी आता शांत बसावं लागेल. म्हणून भगवान कृष्ण परमात्म्याच्या अंगावरून गवळणीनं त्या ठिकाणी पूर्ण शेपूट उतरवली. म्हणून हे बाळ आता थोड्या वेळासाठी त्या ठिकाणी शांत झालं आणि शांत झाल्याच्या नंतर पुन्हा पाळण्यामध्ये आणून टाकलं. थोडा वेळ शांत राहिला, पुन्हा जोरजोरात रडायला लागला. आता तर एवढा रडायला लागला की यशोदा मैया वेगवेगळ्या प्रकारचे नाना प्रकाराने त्या ठिकाणी उपाय करू लागल्या, तरी पण बाळ काही रडता राहीना. रडते माझे बाळ ताने समजावे तारा हिना. रडते माझे बाळ ताने
रडतो हा नेत्रा वाटे वाहे रडताही राहिना बघा बाळ रडायले आणि तुम्ही हसायला. रडते माझे बाळ तारे समजावे ताराहीना रडते माझे बाळ तारे समजावे ताराहीना समजावे ताराहीना समजावे ताराहीना. काळजी करू नका, आज सगळ्या गवळणीच भेटणार आहेत तुम्हाला ऐकायला, कारण आजचे प्रसंगच असे आहेत. यशोदा मैया म्हणू लागली, काय करावं बाई, बाळ रडता राहीना. कितीही समजावून सांगितलं तरी तितक्यामध्ये एक गवळण त्या ठिकाणी धावत आली आणि थोडी धाड दिप्पाड होती, वृद्ध महिला होती, वृद्ध गवळण होती, धावत आली आणि ती म्हणू लागली, अगं यशोदे, तुझ्या पोराला म्हणे दृष्ट नाही लागली, मग म्हणे याला तर भूत लागले. मला तर वाटतंय म्हणजे याला भूत नाही, याला नक्की भूतीन लागली एखादी. यशोदा मैया म्हणली, बाई आणखीन हे तर लहानच आहे, याला आत्ताच भूतीन लागली, मोठं झाल्यावर ठीक आहे, आतापासून. त्यावेळेस ती म्हणली, याचं जर भूत काढायचं असेल ना म्हणे, तर एखादा तांत्रिक मांत्रिक बाबा शोधावं लागेल आणि त्याच्या जवळ जाऊन छू मंतर करून याचं भूत काढावं लागेल. यशोदा मैयाच्या लक्षात आलं, म्हणे बाई बाहेर बसलेला तो बाबा त्याच्याकडे तर न्यावं लागणार नाही. एक गवळण म्हणली, अगं इथं जास्त दूर जायची गरज नाही, इकडे तिकडे जायची गरज नाही. मग म्हणे इथं बाहेरच त्या अंगणामध्ये कोणीतरी बसलेला आहे आणि ते पण थोडा 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 म्हणे असाच बाबा तांत्रिक मांत्रिक जरा जादू टोना करणाराच दिसतो म्हणे. यशोदा मैया म्हणली, मी कुठेही नेईल पण त्याच्याकडे एकदाही नेणार नाही, कारण त्याला पाहून माझा छोटासा असणारा लाला, माझा काना, माझा बाळ त्या ठिकाणी जोर जोरात रडायला लागला तर. एक गवळण म्हणली, तुला महत्वाचं कोण आहे, तुझं बाळ रडता राहिलं पाहिजे का तुला त्या बाबाचं महत्व पाहिजे. यशोदा मैयाने नाविलाजाने आपल्या हातातले बाळ उचललं, लालाला उचललं आणि हा बाबा जोर जोरात रडू लागला, कारण याला भगवान भोले बाबांना भेटायचं होतं. जोपर्यंत मी भगवान शंकराला भेटत नाही तोपर्यंत रडणं थांबवणार नाही. एवढं ऐकलं त्या गवळणीनं कन्हैयाला हातात उचललं, लालाला रडत 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 काना तिथपर्यंत बाहेर अंगणात नेलं. नेल्या बरोबर भगवान शंकर उठून उभा टाकले, दोन्ही हात जोडले, चरणावर मस्तक ठेवलं आणि कृष्ण परमात्म्याला लालाला त्या ठिकाणी हातामध्ये दिलं. भगवान शंकराचे की देव शांत झाले, रडणं बंद झालं देवाचं. आता यशोदा मैयानं हे दृश्य पाहिलं. यशोदा मैया म्हणली, बाई हा दिसू तर लागला म्हणे एखाद्या तांत्रिक मांत्रिक बाबावणी, एखाद्या जोग्यावणी, आणि याच्यात काहीतरी खास विशेष काही विशेषता आहे म्हणे, की याच्याकडे गेल्या गेल्या माझा बाळ त्या ठिकाणी शांत झाला. पण यशोदा मैया आनंदाने पुन्हा भगवान कृष्ण परमात्म्याला बघू लागल्या आणि इकडं कृष्ण परमात्मा आणि भगवान भोले बाबा एकमेकाला पाहू लागले. हरिहराची भेट या ठिकाणी झालेली आहे. दोघं एकमेकाला टकमक पाहू लागले. भगवान भोले बाबांनी त्या ठिकाणी भगवान कृष्ण परमात्म्याचा एक छोटासा असणारा चरण उचलला, आपल्या कपाळाला मस्तकाला लावला, भगवंताचं दर्शन घेतलं आणि आता मात्र भगवान शंकर त्या ठिकाणी देवाला पाहून शांत झाले, आनंदित झाले. त्यावेळेस यशोदा मैयालाही आनंद झाला. पुन्हा कृष्ण परमात्म्याला यशोदा मैयाने हातामध्ये घेतलेला आहे. त्यावेळेस यशोदा मैया त्या बाबाला बोलू लागली, म्हणे बाबा मला असं वाटलं की तुम्ही कुठून आलात, कोण आहेत,
मला तुमची महती कळाली नाही, म्हणून एक प्रश्न तुम्हाला विचारायचे म्हणे सांगा. बघा, आपल्या घरी एखादा बाबा कोणी असं महाराज वगैरे आले तर लोक काय करतात? तुमच्या इकडे आहे का नाही की पद्धत काय माहिती. कोणी महाराज मंडळी जरी आली किंवा एखादा बाबा आला, लोक लगेच आपला हात त्यांच्या हातामध्ये देतात आणि सांगतात आमचं भविष्य सांगा. ते भिक्षा मागायला कोणी कोणी येतात ना, ते लोक महिला मंडळीला सगळ्यात जास्त नाद असतो. एखादा याचक कोणी दारात आला, ते जर म्हणला की बाई मी सगळी कुंडली सांगतो, सगळं भविष्य सांगतो तुझं, बाई लगेच घरात बोलवती, चहा पाणी, बाबाला काय दान दक्षिणा असेल ते देती आणि ते सांगायला सुरुवात करते. भविष्य विचारलं, ते म्हणते आई तू एवढ्या चांगल्या मनाची आहेस, एवढ्या चांगल्या मनाची आहेस, पण काय करावं, तुझी सासू तुझ्या संग चांगलं वागत नाही. तू चांगली आहेस पण लोक तुझ्या संग चांगले वागत नाही. तू उदार मनाची आहेस पण तुझ्या नशिबामध्ये असे संकट येत राहतात. असं वेगवेगळ्या प्रकारचे भूल पाडतात, काही बोलतात, दान दक्षिणा घेऊन घराच्या बाहेर निघून जातात. पण म्हणे हे भगवान भोले बाबा असे नव्हते ना, हे तर साक्षात भगवान शंकर आहेत. मैयानं प्रश्न केला, म्हणे माझं बाळ आहे ना, याचं भविष्य मला सांगा. यशोदा मैयानी पुन्हा कृष्ण परमात्म्याचं भविष्य भगवान भोले बाबांना विचारलं आणि भगवान शंकर भविष्य सांगू लागले. म्हणे माता काय विचारायचंय विचारून घ्या. यशोदा मैया म्हणू लागली, सांगा माझा बाळ मोठा झाल्याच्या नंतर कोणते कार्य करेल, हा हुशार निघेल की नाही, समाजामध्ये याचं काही कार्य असेल की नाही. त्यावेळेस भगवान शंकर सांगू लागले, म्हणे याचं कार्य एवढं मोठं आहे की हा धर्माची स्थापना करेल. यशोदा मैया म्हणे ठीक आहे, हा मोठा झाल्याच्या नंतर हुशार निघेल. म्हणे सगळ्यात हुशार तर हाच आहे आणि सगळ्यात महत्वाचा हा एवढा चतुर निघेल की याच्या एवढं चतुर जगात दुसरं कोणी नसणार. म्हणून तर म्हणतात चतुरातो शिरोमणी गुण लावण्याची खाणी. हा एवढा गुणवान निघेल, गुणसंपन्न निघेल की याच्या एवढं सर्व गुण संपन्न जगात दुसरं कोणी नसणार. यशोदा मैया म्हणली बरं आता खूप झालं, म्हणे आता एक सांगा, म्हणे याचं लग्न होईल का नाही, मला सून येईल का नाही घरात. बोलू नका, शांत बस. यशोदा मैया विचारू लागल्या की म्हणे भोले बाबा माझ्या बाळाचं, माझ्या या कृष्णाचं लग्न होईल की नाही, मला सून घरात येईल का नाही. तर सांगितलं माता त्याचं तर तुम्ही टेन्शन घेऊ नका, तुम्हाला किती सुना येतील, एकूण किती 16,108 एवढ्या सुना येतील म्हणे. यशोदा मैया हसू लागल्या, म्हणे बाबा तुम्ही विनोद बी चांगला करतात. यशोदा मैयाला भगवान भोले बाबाचं बोलणं खोटं वाटू लागलं. यशोदा मैयाला भगवान भोले बाबा म्हणले माता मी काय विनोद करत नाही, ही सत्य घटना आहे. तुम्हाला एक सून येणार नाही म्हणे, सगळ्या सुनाच सुना. तुम्हालाही समजणार नाही म्हणे की याला कुठं ठेवावं कुठं नाही. एवढ्या 16,108 सुना येतील म्हणे तुम्हाला. यशोदा मैयाला वाटलं पुन्हा बाबा विनोद करायत, म्हणून भगवान कृष्ण परमात्म्याला हातामध्ये उचललं आणि आता मात्र भगवान शंकराने पुन्हा दर्शन घेतलं आणि पुन्हा भगवान शंकर कैलास पर्वतावरती निघून गेले.